प्रियानो, आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत यशया याचं पुस्तक याचं 54वा अध्याय आणि 17 वचन. प्रियानो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय म्हणतं? जे कोणतेही हत्यार तुझ्या विरुद्ध चालवायला घडवलेले आहे ते साधणार नाही, आणि जी प्रत्येक जीभ न्यायात तुझ्या विरुद्ध वाद करायला उठेल ती तू अन्यायी ठरवशील. हाच यहोवाच्या सेवकांचा वाटा, आणि हेच माझ्यापासून त्यांचे न्यायीपण आहे, असे यहोवा म्हणतो. हालेलुया. प्रियानो, पहा, यशया भविष्यवाद्याच्या द्वारे परमेश्वर काय म्हणाला की जे कोणतेही हत्यार तुझ्या विरुद्ध चालवायला घडलेले आहे ते साधणार नाही. प्रियानो, या दिवसात दुष्ट लोक, कपटी मनुष्य देवाच्या लोकांच्या विरोधात उभी राहत आहे आणि अनेक प्रकारची हत्यारं ते उपयोगात आणत आहेत. अनेक कपटी योजना करत आहेत की यासाठी की प्रियांनो, देवाच्या लोकांना त्यांनी छळावं, देवाच्या लोकांना त्यांनी त्रास द्यावा, याकरिता अनेक प्रकारच्या दुष्ट योजना, संकल्प केले जात आहेत. परंतु प्रियांनो, ते देवाच्या सामर्थ्याला जाणत नाहीत आणि देवाच्या वचनाला ते समजत नाही. पवित्र शास्त्र स्पष्ट म्हणतं की जे कोणतेही हत्यार तुझ्या विरुद्ध चालवायला घडलेले आहे ते साधणार नाही. आणि म्हणून देवाच्या लोकांना आज या देवाच्या वचनातून मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की जरी आमचा नाश आणि घात करण्यासाठी दृष्टाने कितीही योजना योजलेल्या असतील किंवा कोणतीही शस्त्र उपयोगात आणलेले असतील तर भिवू नका, घाबरू नका, कारण आमचा देव सामर्थ्यशाली आहे आणि तो आम्हाला हे वचन देतं की कोणतेही हत्यार तुझ्या विरोधात चालणार नाही. प्रियांनो, फारो देवाच्या सामर्थ्यापुढे टिकला नाही. फारोचे घोडे, रथ, सैन्य, हत्यार ही देवाच्या सामर्थ्यापुढे टिकले नाहीत. पलिष्टी देवाच्या सामर्थ्यापुढे टिकले नाहीत. अमोरी देवाच्या सामर्थ्यापुढे टिकले नाहीत. वादळे देवाच्या सामर्थ्यापुढे टिकली नाहीत. अंधाराच्या सत्ता देवाच्या सामर्थ्यापुढे उभ्या राहू शकल्या नाहीत. गल्ल्यात देवाच्या सामर्थ्यापुढे टिकला नाही. आणि म्हणून आज देवाच्या लोकांनी या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की प्रभू स्वतः मला अभिवचन देत आहे की जे कोणते हत्यार तुझ्या विरुद्ध, तुझ्या नाशासाठी आणि घात करण्यासाठी घडवलेलं गेलेलं आहे ते तुझ्या विरुद्ध चालणार नाही. आणि म्हणून प्रियानो, पहा, आजपर्यंत देवाच्या सामर्थ्यापुढे कोणी टिकला नाही आणि यापुढेही टिकणार नाही. आणि म्हणून देवाच्या लोकांना आपला विश्वास, आपला भरोसा त्या परमेश्वरावरती ठेवा. त्या जिवंत देवावर आपली आशा ठेवा. तो आपल्या सामर्थ्याने आमच्या जीवनाला सुरक्षा देईल. आम्ही एक छोटीशी प्रार्थना करू. सर्व समर्थ परमेश्वर पिता, आजपर्यंत तुझ्या सामर्थ्यापुढे कोणी टिकला नाही. फारो तुझ्या सामर्थ्यापुढे टिकला नाही. फारोचे घोडे, रथ, सैन्य, हत्यार तुझ्या सामर्थ्यापुढे टिकले नाही. ओ प्रभू, तुझ्या सामर्थ्यापुढे कोणी टिकणार नाही. बलिष्ठ तुझ्या सामर्थ्यापुढे टिकले नाही. मोठमोठे राष्ट्रे, मोठमोठे अधिकारी, मोठमोठे राजे तुझ्या सामर्थ्यापुढे टिकले नाहीत आणि यापुढे टिकणार नाहीत.
आज पवित्र परमेश्वर पिताचे दुष्ट लोक अंधाराच्या सत्ता शत्रू म्हणून तुझ्या लोकांच्या विरोधात उभे राहत आहे. परमेश्वर पिता तो आकाशातून पाहत आहे आणि ते तुझ्या सामर्थ्यापुढे टिकणार नाही, कारण तुझं वचन म्हणतं तुझे शत्रू तुझ्या पुढे मारले जातील, ते शून्यवताने नष्ट केले जातील, ते काहीच नाही असे केले जातील. पवित्र परमेश्वर पिता बापा यहोवा या दिवसामध्ये आपल्या लोकांना सामर्थ्य, शक्ती, ताकद आणि बळ पुरव आणि परमेश्वर पिता प्रत्येकाला आपल्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नामात स्थापित कर. धैर्य दे, शक्ती दे आणि ताकद दे अशी प्रार्थना करतो. ओ पवित्र परमेश्वर पिता, सारा आदर, महिमा, सन्मान, गौरव प्रभू आम्ही तुला देतो. तारणारे येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करत आहोत, ऐक आणि मान्य कर. आमेन.